आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर जी आहेत. सर, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर सर, आज मतदानाचा दिवस आहे. आपण देखील राजधानी या हॉटेलमध्ये आलो आहोत. काय सांगाल? आमचे सर्वच आमदार महोदय इथं उपस्थित आहेत आणि ज्यावेळेला निवडणूक असते त्यावेळेला प्रिफरेन्शियल वोटिंग असतं आणि त्याच्यामुळे एक गोष्ट जरी चुकली तरी ते मत बाद होऊ शकतं. त्याच्यामुळे अधिवेशन चालू होतं आणि त्याच्यामध्ये सर्वांना एकत्र येण्याची संधी प्राप्त होणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र होऊन कशा तऱ्हेने मतदान करायचं याच्याबद्दलच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे मतदान होईल आणि आमचे दोन्ही कॅन्डिडेट निवडून येतील. सर, खरं तर 11 उमेदवार आहेत आणि 12 अर्ज आहेत. आता शेवटी हे प्रत्येक इलेक्शनमध्ये असतं. एक कोणते उमेदवार पडणारे वगैरे, परंतु आमचा उमेदवार निश्चितपणे पडणार नाही. महायुतीचे कुठले उमेदवार. सर, कोटा पूर्ण झाला आहे का आपला? आमचा कोटा तर आमच्याकडे तेवढे सदस्य त्याच्यामुळे आमचा कोटा पूर्ण झाला. धन्यवाद. आपण पाहू शकतो की आमच्याकडे थोडे सदस्य देखील आहेत. आमचा कोटा हा पूर्ण झालेला आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेश सह मी रवी खरा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.